नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. काय बोलूया आता, सीन असाच आहे की मी मगाशी इंट्रो शूट केला होता. चालेल, मगाशी मी इंट्रो शूट केला होता. तर जास्ती हवेमुळे मला जास्त आवाज नाही येणार, म्हणजे ब्लॉगमध्ये जास्त आवाज नाही येणार क्लिअर. त्याच्यामुळे मी ते थांबलो होता. जस्ट माझे डोळे उघडलेला, मी उठून जवळपास 1-2 तास झाले, 1.5 तास झाला असेल. तर गाडी एवढाच फास्ट चालवतो हा, माझे डोळे उघडले नाही. तर मी झोपून दिसतोय, पण मी उठलो आहे. याच्या आधी मी उठलो आहे, याला मी कॉल केला ना उठवला आहे. जसं फिरायला जायचं असतं तेव्हा मी उठतो लवकर, आणि जर नसेल जायचं असेल तर मी झोपून जातं. तर आता बघा एक बघा, पण एक नंबर रस्ता, एक नंबर आहे हो. कारण की डबल कधी यायचं आलं ना रस्ता एक, मी या साईडला येणंच. आणि मी हे सांगतो कारण की मी बोललो होतो तुम्हाला की मी तुम्हाला नंतर जर थांबलो तर शेती वगैरे दाखवून. इथं मस्त मस्त शेती करतात. आपलाच चेहरा दाखवता जास्त बघा. याच्यामुळे डाक मी मला ना घेत नाही ब्लॉगमध्ये. ठीक आहे, याच्या ब्लॉगमध्ये काढतो. काय बोलू याला मी आता, मी गाडी थांबवली नाही, असला भारी येऊन असं भेटलं त्याला. हां, म्हणजे माझा इच्छा नव्हती थांबवायची, कारण की खराब पॉईंट नव्हतं सांगणार मी तुम्हाला. माझी इच्छा नव्हती थांबवायची. याला असं सांगतो का नको थांबू, पण बरं पुढं नाश्ता तिथं करू, तिथं ब्लॉग सुरू करू असं बोलणार होतो. पण ठीक आहे, आता काय इथं सुरू केला. मी जास्तीत जास्त या ब्लॉगमध्ये प्रवासाचा नाही दाखवणार, कारण की तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितला असाल की जे आवाजामुळे खूप हे होतं, ब्लॉग इरिटेट होतं. तर मी तिथे दाखवतो. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आम्ही इथं थांबलो आहे. खूप 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 डस्ट आहे इथे, खूप डस्ट आहे. जस्ट आता मी फ्रेश झालं आहे, म्हणजे तोंड वगैरे धुतलं आहे. आणि इथं बघा घर पण एकदम, आणि ते छोटासा धबधबा आहे ते तुम्हाला दाखवतो. आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे. बघा इथं नाश्ता करायला थांबलो आहे. बघा एक दलिंदर इथं थांबलं आहे. तर इथं जास्त काय, म्हणजे आता सपोज तिथून निघलो ना तर जास्त काय धाबा वगैरे काही तर काही नाही आहे नाश्ता करण्यासाठी. जसं इथं आम्हाला भेटला आहे, कारण की 25 किलोमीटर झालं आहे, इथं काहीच नाही आहे पुढं. फक्त नॉर्मल धाबे छोटे छोटेसे आहेत, तेवढेच आहेत. आता आम्ही नाश्ता करतो आणि डायरेक्ट सरळ जातो रायगडावर. तुम्हाला भेटू तिथं दाखवतो याचा काय चाललं आहे, याचा पण शूट चाललं आहे म्हणून दाखवतो मला. हा बघा, हा एक धाबा आहे. बोल काहीतरी. काय मला ब्लॉगमध्ये घेत नाही, याचा ब्लॉग बनवतो. बोललो मला ब्लॉग पण बनवायचा आहे. काय खतरनाक, मी माझ्या गाडीची शूटिंग करत होतो. काय खतरनाक व्ह्यू आहे इथं, असं बघा तुम्ही बघू शकता. खतरनाक व्ह्यू आहे. आणि ते बस वगैरे, एक माणगाव म्हणून बस आहे, ती जाते आपल्या रायगडावर. एक नंबर वाईब आहे. फक्त डस्ट जास्त येते, फक्त डस्ट जास्तच आहे. फक्त एवढंच आहे की चेहरा जर काला पाडायचा नसेल कोणाला तर तुम्ही रुमाल वगैरे बांधून या. मला दाखवतो नाश्ता काय करतो ते. जस्ट वडापाव घेतला आहे, तर खातो. नाश्ता वगैरे झालेला आहे, वडापाव खाल्ला. फक्त एकच खाल्ला, कारण की ते बोलतात पाव संपला आहे. आमचा काही नशीब नाही, आता पुढे जाऊन बघू. चष्मा पण राहिला वाटतं इथं. हे बघा, यो काय माहीत कुठे गेलं. याने मला गोंडपाट धरायला दिले. रिव्ह्यू वगैरे मस्त आहे बघा. बघा एक नंबर वस्ती ना, तिथे जवळ इथे दिसत आहे बघा. कॅमेरा क्लिअरिटी पण इथे आहे, इथं पण धरा आहे, धुक्यामुळे दिसत नाही. ठीक आहे, भेटूया पुन्हा डायरेक्ट रायगड. नमस्कार म्हणजे फायनली आता आपण हे पाऊस आले आता जस्ट आम्ही पोचलोय तिथे. कुठे पोचलो रे? किल्ल्याच्या पायरीजवळ. आली तरी समजून यायला मला माहिती आहे. मी आता टेस्ट घेत होतो, माहिती आहे का नाही. रायगडाच्या किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलेलो आता आम्ही. जस्ट गाडी इथे पार्किंग लावली आहे, पूर्ण पॅक आहे ड्रायव्हर असून. पण आता कोणाला माहीत नव्हता पाऊस येणार आहे का नाही, आम्हाला पण नव्हतं माहीत. आम्ही विचार केला होता की आम्ही भिजू पण जाऊ, यावर ना भिजू. हे झाले बाबा तरी जाऊ. एवढ्या जोरामध्ये पाऊस आला. ह्यानी चिटिंग केली, ह्यानी चिटिंग केली. हे बघ रेनकोट घालले हा, मला बोलतो भीज. काय ना हो इकडे बाई. जाऊया बघू, भिजून तेव्हा भिजू. चष्मावरती पाणी पडले आता मला दिसतं अजून. मी मागाशी चष्मा पुसला, परफेक्ट त्याच्यावर पाणी भरला. जाऊ दे, चष्मा असा नॉर्मल आहे ग्लास. तिथं वरती जाऊन पायथ्याशी गेला पोहोचवतो. आता आम्ही इथं पोचलेलो आहोत किल्ल्याजवळ. ब्लॉग माझा होता, हा मजा घेते. आधी इथे पाया पडायचा असतो, त्याच्यानंतर वरती चढायचा.
उतरल्यावर काढूच नाही म्हणजे जाऊरा कवर होईल जाऊरा पाऊस गेलेला आहे. निवास आहे. आम्ही चाललोय आता इथून. 1700 पायऱ्या आहेत ना? 17,000. या ब्लॉग मध्ये बोल बोल आता. किती पायऱ्या आहेत मी कधी पूर्ण जायचं. मला असं का वाटतं जवळ आहे म्हणून. हे बाई आता माझा का हे बघा आता मी ब्लॉगर चेंज झालेला आहे. ब्लॉगर नंबर 2 आलेला आहे आता चाललेला आहे व्हिडिओमध्ये. बघूया कितीपर्यंत ब्लॉग जातो आपला. पाऊस पडत होता बरा हे झाला देवाने ऐकलं झाला पत्ता त्यावरती आयुष्य बोलताय की भिजूच आपण भिजायला चाललेलो आहे. तो दुकानामध्ये जायचं आता. असं ना दाखवता सिनेमॅटिक. न्यू ब्लॉगर आहो समजून घ्या आणि माफ करा. चला. अरे बापरे तुम्ही बघू शकता एकच नंबर. कॅमेरा फ्लिप नाही होत तुझा. आता अर्धा ब्लॉग आम्ही थोडा वरती गेलो शूट करू कारण की खूप मोठा ब्लॉग होईल त्याच्यामुळे. हो माय गॉड. काम करतो मी फास्ट फॉरवर्ड करतो. ठीक आहे आता कॅमेरा फ्लिप करू शकतो आपण. नाही आम्ही जाऊ द्या. सॉरी तुमच्या डिस्टर्बन्ससाठी पण एकदा ॲडजस्ट करा. आता उलटा कॅमेरा करतो आणि आम्ही चाललो पुढे. हे असा आम्ही इकडून हे वरती चढणार आहेत आता. असं सर अरे हो अरे सरळ करायचं विसरलो मी. असा ना असा असा ठीक आहे. त्याला काय येत ना ब्लॉगिंग. नाही ब्लॉगिंग आहे. जाऊया मी धरतो हे धरतो. त्याला काही येत नाही सॉरी मला दाखवतो. म्हणून मी तेल लावून आलो आज. कुठे तेल लावून आले कुठे तेल लावून आले कुठे तेल लावून आले. तब्बल फक्त एकदा पण मी थांबलेलो नाही इथे. नॉनस्टॉप चढत आलो. नॉनस्टॉप मी चढत आलो आहे. इथे फायनली पोचलो मी. बोबो काय माहीत नाही कुठं राहिला कारण किती मागं तर नाही दिसत आहे. तब्बल 20 मिनटं आली तो दिसत नाही आहे मला तरी मी चालतो. फायनली पोचलो मी. एक 5 मिनटानंतर तुम्हाला बोबो याच्या आधी एक माहिती सांगतो. फायनली मी एकटावरती पोचलो आहे. कंटिन्यू सीन काय झाला माहिती आहे काय बघा. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तिथं आहे. आता मी तिथे जाणार कारण की बोबोसाठी वेट करायला थांबलो आहे. जवळपास अर्धा तास झाला कालच त्याला अर्धा तास झाला तो मला दिसला नाही आहे. आणि सीन असं झालं की मी माझ्याकडे पाण्याची बॉटल आहे. मी एकही पाण्याचं थेंब न पिता फक्त हा रुमाल पाण्याची बॉटल हात बघा किती लाल झाली. सॉरी दिसत नसेल पूर्ण चेहरा लाल वगैरे झाला. मी प्रत्येक वेळेला दरवेळी सपोज एकविरायाच्या दर्शनाला सुद्धा गेलो ना तर पहिल्या पायरीपासून तर वरती पोचसपर्यंत एकही कुठे थांबत नाही मी. आणि सॉरी फादरचा कॉल आला तर एकही म्हणजे सपोज आपला दगड वगैरे असतो बाजूला लावलेला असा कडप्पा त्याच्यावर एकदासुद्धा टच नाही झालेलो नाही बसलो आहे. लोखंडाचे ते ग्रिल बनवले होते त्यालासुद्धा मी टच नाही केला. कंटिन्यू मी चालत आहे. तब्बल एक 50 मिनटं झाले कंटिन्यू मी पायऱ्या चढत आहे. खूप दमलो आहे कारण की मला असं करायचं होतं की प्रत्येक वेळेला मी चॅलेंज करतो की जेजुरीच्या दर्शनाला गेलो की एकविरायाच्या दर्शनाला गेलो कंटिन्यू फर्स्ट पायरीपासून तर नॉनस्टॉप मी चढत असतो. आता पण विचार केला की छत्रपती शिवाजी महाराज देखील चढले होते तेव्हा काहीच नव्हतं. ते लोखंडाचा ग्रिल नव्हतं काही नव्हतं. बसले नसतील तेही त्यांच्याकडे पाण्याची बॉटल नसेल तरी ते वरती चढले असतील. मी त्यांच्यावर तर नाही आहे फक्त त्यांचा मावला म्हणून प्रयत्न केला चढण्याचा तर सक्सेसफुल झाला आहे. वैभवला फोन केला होता अजून तो खालीच आहे म्हणजे 45% तो चढला आहे 100% पैकी. तर आता मी चढलो इथे दर्शन घेतो मी आधी. हे बघा हा थरथरतो मग आता पूर्ण लाल झाला हात वगैरे. असं बहुतेक मला अजून खूप चढायचं सह्याद्री वगैरे चढायचं काय माहीत नाही चढू शकेन का नाही. प्रयत्न नक्की करेन मी. बोबो आल्यावर चालू करतो मी. आधी इकडनं साईडने काढतो व्हिडिओ काढू जा पहिला तिथं. ब्लॉग गाईज बघा आता जस्ट हा आलाय जस्ट
जवळपास मला बसून 15 मिनिटं झाले असतील. मी दर्शन घेऊन पण आलो इथे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन होऊन 15 मिनिटं बसून हे बघा आता आलाय शूज वगैरे काढतो. काय त्याने पाण्याची बॉटल घेऊन गेलता त्यात पाणी एक थेंब पण पिला नाही. त्याला नव्हता प्यायचा पण मला प्यायचा होता. नवीन बॉटल घ्यायला लागली मला. मी ठरवलेलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन झाल्यानंतर मी पाण्याचा घोट पिन मी ठरवलं होतं मी. सो मी आता पिला जस्ट पाणी. महाराजांना माहिती आहे जरा कमजोर मावला आहे, समजून घेतलं माझ्याकडनं. माझं दर्शन झालं मस्त की माझ्या मागं एक मुलगा होता त्याने माझी व्हिडिओ शूट केली आहे. ती व्हिडिओ आता मी या पाठच्या आधी टाकली असेलच पण ती त्यांनी कशी काढली तर त्याला काय माहिती. तो ब्लॉगर नसेल आहे. तुम्ही त्याचे फोटो काढले छान 2-3. बघ आता आलाय थकलो. आता केस बघ कसं झाले सुतारपणी पोचलेलो आहे आता इथं. एवढा दम लागला काय कधी पहिले 1-2 दिवस चालत या चालून बिलून प्रॅक्टिस करून घ्या. नाही मला अशी सवय आहे. मला मी जे चढलो एक वेळा दर्शनाला गडावर चढलो नॉनस्टॉप. हे माझा पहिला गड असेल विदाऊट कुठे टेकता विदाऊट कुठे टच होता डायरेक्ट नॉनस्टॉप. म्हणजे पहिल्या पायरीला मी पाऊल टाकलं डायरेक्ट शेवटचा पाऊल हा थांबाचा टोकावर. माझा पहिला गड होता. तो पुढच्या गडी करणार असते असते एक नॉनस्टॉप बोल. नॉनस्टॉपचा प्रयत्न करूया. आता पुढे तिकडे जाणार होतो आम्ही मागे टकमक टोकला जाणार होता मी. टकमक टोकला टकमक टॉक नवीन नाव लोकले टकमक टॉक. नाव काय आहे त्याचं काय माहिती. तिथं आहे तो पॉईंट मस्त आहे. टकमक टॉक तिथे जाऊ आम्ही. तर सध्या याची जरा विश्रांती झाली. पुन्हा एकदा आम्ही ब्लॉग चालू करत आहोत. त्याचं दर्शन झालेलं आहे आणि इथून आम्ही जायचं आहोत. ह्या बोलतोय टकमक टोकाला जायचं. तर कुठला टोकर मला पण माहित नाही. आमच्या फ्रेंडनी मला सांगितलं होतं की टकमक टोक करून आहे. त्याला नाव बोलतात असं. मी पण चाललं त्यांचं ऐकून. आता जाऊया. मला हे सांगा नक्की की हे काय आम्हाला माहित नाही. पूर्ण लाईनी नाही मागं जिथून आम्ही मधून जायचा रस्ता आहे तिथून. आता चालू टकमक टोकावं. तर बघूया काय आहे ते टकमक टोक. तिथे जाऊन डायरेक्ट व्हिडिओ चालू करतो. ब्लॉग मोठा झाला पाहिजे नाही. बघा इथून कसला भारी आहे. आता तिथून जायचा रस्ता होता तर बोबोने मला इथून आणले. हे बघा कसं चाललंय सर्व. तिथं जायचं आहे आणि जरी आता ब्लॉग आला तर समजा आता जिवंत आहे नाही तर जिवंत नाही. तिथे जाऊन भेटू डायरेक्ट तिथे. फायनली आम्ही आधी तिथं होतो. इथं पोहोचलेलं तुम्हाला आम्ही आता दाखवतो. मी तिथं भेट वाटते. एक पाऊल मागे डायरेक्ट स्वर्गात. या स्वर्गातून डायरेक्ट खऱ्या स्वर्गात. आधी तिकडे होतो. तिथून खाली इथे फोटोशूट करतात सर्वजण. तुम्हाला समोरचा नजर दाखवतो. तू ए आता मना खाली बारला असता आणि तुम्हाला काही ब्लॉग आला नसता आज. दबा दबा हवे मुले आमची हवा निघत आहे. तिथून निघत आहोत. तिथं फोटोशूट वगैरे केलं आम्ही. आता आम्हाला तिथे जायचं. तिथं अजून एक वरती प्लेस आहे भारी. तिथे जाऊन भेटतो. तर आता आम्ही त्या साईडला जाणार होतो. तिकडे तुम्हाला दाखवलेला लास्ट तिकडं. तर आम्हाला हा अचानक इथून दिसला तर आम्ही इथे व्हिजिट करतोय. आता काय चप्पल विप्पल काढून जाणार आहे. चप्पल काढल्यानंतर पाय बघा माझं किती गोरं झाले. मला दाखवतो आतला व्ह्यू. माझे पाय पाडायचा असतं. पूर्ण इथं एवढी शांतता आहे ना काय सांगू तुम्हाला. खूप 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 शांतता आहे. आपण इकडून नसतं जायचा. हे ती नको दाखवू. ब्लॉग चालू आहे ती दाखवते. अरे म्हणजे आपण इकडून कधी पण जायचं असतं. इथं लेडीज आहे. सो कॅमेरा बंद करतो. दर्शनासाठी लाईन लागलेली आहे बघा. तर आम्ही आधी बोललो होतो की आधी खाली जाऊ. तर नंतर मी हा बोलला खाली जाऊ. तर मी ठरवलं की आधी दर्शन घेऊ नंतर बाकीचं बघू. मला की एवढे लांब आले तर बिना दर्शन घेता जाता कामा नाही. बघितला तो कोण अंकल बोलते पहिलं दर्शन घ्यायचं नंतर फिरायचा. सो आतमधला व्ह्यू तुम्हाला दाखवू का नको. कॅमेरा लावड आहे का त्याची जस्ट दर्शन झालेलं आहे इथलं. तिकडून निघालो आम्ही. तर कॅमेरा अलाउड नव्हता तिथे आतमध्ये. त्याच्यामुळे आता आम्ही तिथे जात होतो. त्या सेकंड आम्ही सांगितलं होतं मगाशी की ते आता समाधी बघण्यासाठी जायचं आहोत. खूप मोठा आहे रे. मला वाटतं छोटा असेल. खूप मोठा आहे.
इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली समाधी आहे. पडलो असतो मी इथं, जास्त पडलो असतो, ते जाऊ दे. आता समाधीच्या इथून ते मला कचरा आहे काय ते समाधीच्या इथून आम्ही निघलोय. आता समाधी मंदिर आहे तिथे, तिथून निघलोय. आता आम्ही जाणार आहे तिथे, तुम्हाला दाखवलेला आम्हाला दाखवतो, बॅक कॅमेरा दाखवतात आम्हाला. तिथे जाणार आहोत आणि तिथून डबल डायरेक्ट खाली उतरताना पण थोडा क्लिप दाखवेन मी. हे बघा आता इथे जाणार आहे मी, इथून जाऊन डायरेक्ट खाली. मग तिथं होतो आम्ही, तेव्हा इथे होतो. आता पोचलेले आहोत इथे. सांगितलं ना तिथून की इथे जाणार आणि आतला व्ह्यू दाखवणार म्हणून. हे चल रे पुढं. तर आता इथून आतला व्ह्यू दाखवते कसं काय ते, आणि इथे पण जायचं आहे मला वरती. तर हवा मस्त येते, तर आम्ही तिथे बसणार आहोत. आज झोपणार आहे. बॅकग्राऊंड कॅमेरा दाखवून, अरे बापरे नंबर व्ह्यू आहे आतमधला. मी तुम्हाला दाखवतो, फ्रंट कॅमेरा करून दाखवतोय बघा. इथून बॅक कॅमेरा केल्यानंतर डायरेक्ट इथून समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते इथून. तर आपण आत जाऊन, बहुतेक तिथे काय ते थोडं काम चालू आहे, त्याच्यामुळे आपण आता आत जाऊन दाखवतो तुम्हाला काय काय आहे. राजू भाई असं मध्ये आता काय करू काय समजतं. इथून चिकट जायला आहे इथं खाली पावसाच्या पाण्यामध्ये, पाणी इतके पडलं आहे खाली पाणी बघा. सर्व इथे फोटो काढत आहेत. अच्छा इथे कार्यक्रम वगैरे होत वाटतं, त्याच्यामुळे हे बांधलेले आहेत. आणि हे गाईड आहेत ते त्यांना माहिती देत आहेत. इथे बघा वेटिंग वगैरे करावं लागेल मला इथे, म्हणून करून दाखवतोय. डायरेक्ट ब्लॉग सुरू केला मी. काय खतरनाक व्ह्यू आहे. हॅलो गाईज, वेलकम टू कल्पलेश ब्लॉग. इथं आता शब्दांचा अनर्थ करू नका. याने काय केलं माहिती आहे का, मी बोललो लोपोईने जाऊ, साड्या बोललो लोपोईने जाऊ. तो बोलतो चालेल चल बघूया. आम्ही चल मी पण बोललो बघूया. तो बोलतो नको जायचं. मी बोललो जाऊ का. मला काय वाटलं कॅमेरा हालू दे, चल कॅमेरा स्टेबल ठेवतो. आम्ही गेलो. मला काय वाटलं काय करणार आहे, जाऊ बहाणं करून जाऊ. बाईने रोपेपर्यंत न्याला, अर्धा किल्ला खाली उतरवला आणि वापस वरती आणला. वापस तेवढा फिरू वापस खाली चालू आहे. तेवढ्यात आम्ही घरी पोचलो असतो चालत. आता काहीच बोलू मी तुम्हाला, सांगा ब्लॉगमध्ये. हां तर आता आपण बघणार आहोत तो एक तुम्ही ऐकला असेल की फुलावा किल्ल्यामध्ये मधील खार पाण्याच्या मधील गोड पाण्याचा तला असतो, तसा तिथे रायगड किल्ल्यावरती आहे. तो तुम्हाला दाखवतो मी. दाखव रे बरं. आता मी तुम्हाला दाखवतो. हे बघा आता उतरतोय आम्ही. आता वाजलेत किती वाजले, 3:30 वाजलेत. आम्हाला अर्धा तासामध्ये खाली, एक अर्ध्या तासात खाली उतरायचं आम्हाला, कारण की आम्हाला नेहमीप्रमाणे 7 वाजता पोचायचं आहे. आणि 3 तास गाडी चालवायची आहे. 3 तास गाडी चालवायची याला पण मी नाही आता झाला नाही. रोपवेने गेलो असं मी चालवली असती. आणि आता इथून गाडी चालवून नंतर 7 वाजता पोचायचं आहे. कारण की आता मला ह्या व्हिडिओमध्ये वडिलांनी बोलले नाही आहे, भावाने बोलले आहे. कारण की तो आम्ही जात आहोत कुठं, बार्बिक्यू नेशनला. बार्बिक्यू नेशनला. सो कारण की तिथे अनलिमिटेड आहे. कारण की आज दमलो का काही मी, कुत्रे आहे का काही. तो ब्लॉगमध्ये नाही दाखवणार, बहुतेक दाखवायला भेटला ते दाखवीन मी. आता खूप दमलो आहे. आता आम्ही चाललो. आता पायऱ्या उतरताना तुम्हाला काय दाखवू, डायरेक्ट खाली उतरताना दाखवेन मी. त्या दरवाजावरचे ते क्लिप दाखवेन थोडी, आणि आता खाली उतरताना दाखवेन. ओके बाय गाईज, भेटूया. लवकर उतरला आहे, दमला आहे. तर आपण बघा हा कुठे गेला. हा सकाळी दरवाजा अर्धाच उघडला होता, म्हणजे मी तुम्हाला दाखवला व्हिडिओत. आता पूर्ण उघडला आहे, कारण की माझा गॉगल खिशात ठेवला. खूप दमल्यामुळे ते बघा फोटोशूट तिथे चालू आहे बघा. पूर्ण सर्वकडे फोटोशूट चालू आहे. हा दरवाजा आता उतरला. आता इथून जेवढा वरती चढलो आहे त्याच्या जवळपास 70% अजून आम्हाला खाली उतरायचं आहे. तर आम्ही डायरेक्ट खाली उतरल्यानंतर दाखवतो तुम्हाला. ओके, खूप कठीण परिस्थितीने आम्ही खाली उतरलेले आहोत. आता बघा हा गाडी घेऊन आला आहे. आता आपण जाणार आहे डायरेक्ट बार्बिक्यू नेशनला. आता याला गाडी चालवलं देणार आहे. मी ठरलेलो आहे भरपूर. नंतर मी मला बरं वाटलं तर मी पण गाडी चालवली, नाही तरी चालवणार आहे. आता मी चालवली आहे पूर्ण 150 किलोमीटर. पुढे घेऊ आता चालवतो. तर बघूया गाडी चालवतात आणि चार्जिंग पण कमी आहे. तर डायरेक्ट आपण भेटूया आपल्या इलाक्यात. ओके, सो नमस्कार मंडळी. आता आपण फायनली पोचले आहोत घरी म्हणजे ओरिएंट मॉलला. याला काम आहे घरी म्हणून हा चालले. आता मी बघा हा मागं ओरिएंट मॉल आहे, तिथं जाऊन जरा आम्ही बार्बिक्यूला चाललो आहे. हा जरा काम याचे वडिलांनी बोलवलं आहे. लास्ट माझी बोलवला तर याचे बोलवला आहे. तो हा ब्लॉग इथेच क्लोज करू. असेच ब्लॉग बघत राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग्समध्ये.